ससून में जिला आयोजन और अन्य विभागों की समीक्षा बैठक के बाद मंत्री हसन मुशर्रफ ने 5 जनवरी पत्रकारों से बातचीत की। हसन मुशर्रफ ने अजित पवार द्वारा रुकी हुई कारों के उपहार पर भी प्रतिक्रिया दी, तो मुशर्रफ ने राजाराम फैक्ट्री पिटाई मामले के बाद भड़के महाडिक पाटिल विवाद पर भी बात की है। हसन मुशर्रफ ने जितेंद्र आव्हाड के बयान का करारा जवाब दिया। शिरूर के सांसद अमोल कोल्हे को राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार ने सीधी चुनौती दी है। अजित पवार ने अमोल कोल्हे के खिलाफ एक मजबूत उम्मीदवार खड़ा करने और कोल्हे को हराने का दृढ़ संकल्प व्यक्त किया। इसके बाद कई दावे प्रतिदावे किए गए। इस तरह अमोल कोल्हे एक बार फिर से अजित पवार गठ के निशाने पर आ गए हैं। अजित पवार गठ के नेता और राज्य के चिकित्सा शिक्षा मंत्री हसन मुशर्रफ ने एक पुरानी घटना बताई। अमोल कोल्हे ने कुछ दिन पहले मुझसे कहा था कि मेरे बिजनेस पर परिणाम हो रहा है। हसन मुशर्रफ ने कहा कि मैं राजनीति बंद करने जा रहा हूं, ऐसा अमोल कोल्हे ने कहा। तभी वह भेड़ की तरह भाग गए थे। आता याबद्दल मी अमोल कोल्हेंच्याबद्दल मागे म्हटलं होतं की अनेकदा मला म्हणाले होते की आता मी माझ्या व्यवसायावर परिणाम होणार आहे, मी आता हे बंद करणार आहे। ते त्याच वेळा भेटण्यासाठी पळून गेलेले होते, पण आता त्याला बळ आलेलं आहे। सुप्रिया सुळे असं म्हणतात की आमचं सरकार आल्यावरती पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ती करणार आहे, अंगणसेविकांचा अंगणवाडी सेविकांचा जो प्रश्न आहे तो सुद्धा सोडवणार आहे। आत्ताच्या सरकारला हे जमत नाही असं म्हणजे जगात जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे सत्ता आल्यावर ते सोडवणार आहेत। जनतेने सत्ता दिली तर। पण तुम्ही सत्तेत मग आता सुटतील का प्रश्न वाटतं का तुम्ही? आता ही आता कर्जमाफी आपण पहिल्यांदाच केली ना। आम्ही ज्यावेळा झालो पहिल्यांदा महात्मा फुले यांच्या नावानं कर्जमुक्ती योजना केली। जे नियमित शेतकऱ्यांची कर्ज भरणारी त्यांना आपण प्रोत्साहनपर 50,000 अनुदान दिलं। सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी आता गोष्टी केलेल्या आहेत। पुन्हा संधी मिळाली तर याच्या वेळेस चांगलं करू। आज महायुतीची बैठक आहे आणि काय नेमकी बैठकीची चर्चा काय मला माहिती नाही। संजय राऊतांकडून वेळोवेळी टीका होतीये राष्ट्रवादीवरती, सोम्या गोम्या असं दादा त्यांना म्हणतायत, हे कितपत योग्य अशा पद्धतीने टीका? नाही, आता काय आहे की रोज सकाळ प्रतिक्रिया व्यक्त करायची तर रोज उत्तर कुठली कोण देत बसतात? सर, रेशमी शुक्ला यांची नियुक्ती केलेली आहे, काय तुमचा पण कोण काय केला होता? नाही, माझा नाही। दुसरा या सगळ्या नियुक्तीवरनं आता विरोधकांनी आरोप केले की ज्यांच्यावरती आरोप होते त्यांचीच नियुक्ती पुन्हा पोलीस महानिरीक्षक म्हणून करतात आणि या सगळ्या याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा त्या संबंधित योग्य व्यक्तीला विचारला पाहिजे। पण सरकारमध्ये तुम्ही ना सर आहे ना, सरकारमध्ये आहे।